अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे मूळचे जे भाजपचे कार्यकर्ते होते ते निर्धास्त झाले होते आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये जे आलेले कार्यकर्ते होते त्यांनी फारसा प्रचारच केला नाही। अशोक चव्हाण यांचं भाजप मधलं राजकीय वर्चस्व कसं असणार आहे ती ठरवणारी ही निवडणूक आहे। गत वेळेला वंचितच्या फटक्यामुळे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हे पराभूत झाले, मात्र या वेळेला वंचितचा फारसा प्रभाव दिसला नाही, त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी ही लढत झाली। काँग्रेसकडून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेडमध्ये एकतर्फी खिंड लढवली। काँग्रेसला शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांचा जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला त्यावरून भाजपच्या गोटात काहीशी चिंता पसरलेली आहे। भाजपला अति आत्मविश्वास नडला आणि भाजपने मतदारांना बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत। नमस्कार, मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। महाराष्ट्रात अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा अनेक ठिकाणी घासून निवडणुका झाल्या, त्यापैकी एक जागा, एक मतदारसंघ म्हणजे नांदेड। यंदाची नांदेडची निवडणूक कशी झाली, त्याची वैशिष्ट्ये काय काय होती? काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधले बडे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशाचा यंदाच्या नांदेडच्या निवडणुकीत काही परिणाम झाला का, यावर आपण आज बोलणार आहोत। माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू गिरी सर। माझा पहिलाच प्रश्न असा आहे की यंदाची नांदेडच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये काय काय होती? तुम्हाला एक पत्रकार म्हणून काय काय दिसलं त्या निवडणुकीमध्ये? नांदेड लोकसभेची निवडणूक यंदा काँग्रेस आणि भाजप यात सरळ लढत अशी झाली। गत वेळेला वंचितच्या फटक्यामुळे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हे पराभूत झाले आणि भाजपने इथे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाने खासदारकी मिळवली होती, मात्र या वेळेला वंचितचा फारसा प्रभाव दिसला नाही, त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी ही लढत झाली। त्यातच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते हे तन मनाने अशोक चव्हाण यांच्या सोबत होते। गेल्या वेळेला एकमेकाच्या विरोधात लढणारे अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील या वेळेला भाजपच्या एकाच झेंड्याखाली आणि मांडीला मांडी लावून बसले होते, त्यामुळे ही निवडणूक आगळी वेगळी अशीच पाहायला मिळाली। एकंदरीतच अशोक चव्हाण यांचं भाजप मधलं राजकीय वर्चस्व कसं असणार आहे ती ठरवणारी ही निवडणूक आहे। या अर्थाने नांदेडकर या लोकसभेच्या निकालाकडे पाहत आहेत। काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधले बडे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला, त्याचा भाजपला काही फायदा होताना दिसतोय का? अर्थातच लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा उपयोग करून घेण्यासाठीच भाजपने हा प्रवेश करून घेतल्याचं मानलं जाते। अर्थातच अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा भाजपला होईल अशी शक्यता आहे, मात्र त्याचबरोबर आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्या अशोक चव्हाण यांच्या रूपाने भाजपकडे येतील अशी अपेक्षा देखील भाजपला आहे। त्यातूनच विधान परिषदेचा एक प्रतिनिधी देखील या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विधान परिषदेत पाठवता येणं शक्य आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांचा लोकसभेनंतर देखील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा उपयोग होईल असं एकंदरीत चित्र सध्या तरी आहे। मागच्या वेळी नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये साधारण 65% मतदान झालं होतं, यावेळी ही टक्केवारी घसरून 60%वर आली आहे, याचे अर्थ कसे लावाल? या वेळेला मतदानाची टक्केवारी नांदेडमध्ये काहीशी घसरलेली दिसली। त्याचं कारण असं, अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे मूळचे जे भाजपचे कार्यकर्ते होते ते निर्धास्त झाले होते आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये जे आलेले कार्यकर्ते होते त्यांनी फारसा प्रचारच केला नाही, त्यामुळे भाजपला अति आत्मविश्वास नडला आणि भाजपने मतदारांना बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न केले नाही, त्यामुळेच मतदानाची टक्केवारी काहीशी घसरली। असं असलं तरी याचा फटका कुणालाच बसेल असं चिन्ह नाहीये, कारण एकूणच पाहता मतदान जे झालेलं आहे ते मतदान सरासरी दोन्ही उमेदवाराच्या बाजूने प्रत्यक्षात व्यवस्थित झाल्याचं दिसत आहे।
नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारातले मुद्दे कोणकोणते होते, ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली, त्याला जोडून असा आणखी प्रश्न आहे की मराठा आंदोलनाचा परिणाम नांदेड लोकसभा निवडणुकीवर होताना दिसतोय का? नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात जी विकास कामं केली त्यावरच अवलंबून होता. प्रत्येक सभेमधून मोदी सरकारच्या मागच्या कामांची उजळणी करण्यात आली, तर काही पातळीवर जिल्ह्यामध्ये जे नव्याने राष्ट्रीय महामार्ग बनत आहेत त्याचा देखील उल्लेख करण्यात आला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, त्याचबरोबर नितीन गडकरी आणि राज्यातील काही नेते यांच्या जोरदार सभा नांदेडमध्ये झाल्या. मात्र दुसरीकडे काँग्रेसकडून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेडमध्ये एकतर्फी खिंड लढवली. नाना पटोले व्यतिरिक्त काँग्रेसचा एकही बडा नेता नांदेडमध्ये प्रचाराला आला नाही. असं जरी असलं तरी काँग्रेसला शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांचा जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला त्यावरून भाजपच्या गोटात काहीशी चिंता पसरलेली आहे. नाही म्हणायला नांदेडमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील अनेक गट पडले आणि त्या गटबाजीचा परिणाम मतदानात काही अंशी झाल्याचा दिसला. त्याचबरोबर मुस्लिम समाजाने एक गट्टा मतदान केलंय आणि या मतदानाची टक्केवारी पाहून देखील भाजपच्या मनात धडकी भरलेली आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तुमच्या या विश्लेषणामुळे नांदेडची लोकसभा निवडणूक कशी झाली, त्याची वैशिष्ट्ये काय काय होती हे समजलं. धन्यवाद. प्रेक्षकांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.